ये मामला नागपुर के लकड़गंज इलाके का है। जानकारी के मुताबिक 15 वर्षीय नाबालिग छात्र 13 अप्रैल को वैष्णो देवी चौक स्थित एक कैफे में बैठा हुआ था। इसी दौरान आरोपी नेहाल साहू ने उसके मुंह पर सिगरेट का धुआं छोड़ दिया, जिससे दोनों के बीच कहासुनी हो गई। इसके बाद 14 अप्रैल की रात जब नाबालिग फिर उसी कैफे में पहुंचा तो नेहाल अपने 7 से 8 साथियों के साथ वहां आग धमका। आरोप है कि सभी ने मिलकर नाबालिग के साथ गाली गलौज शुरू कर दिया और फिर उस पर हमला कर दिया। हमलावरों ने पहले पत्थर से हमला किया और फिर बेल्ट से बेरहमी से पिटाई की। मारपीट इतनी गंभीर थी कि नाबालिग बेहोश हो गया। इसके बाद आरोपी उसे अधमरी हालत में छोड़कर मौके से फरार हो गए। घायल छात्र को तुरंत अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उसका इलाज जारी है। लकड़गंज पुलिस ने इस मामले में दंगा और हमला की धाराओं में केस दर्ज कर लिया है। पुलिस ने मुख्य आरोपी नेहाल साहू और यश वीसे को गिरफ्तार कर लिया है, जबकि अन्य आरोपियों की तलाश की जा रही है। 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या दिवशी 14 तारखेला वैष्णोदेवी परिसरामध्ये वैष्णोदेवी जो हे आहे त्याच्या समोर एका मुलाला 5-7-8 लोकांनी मारहाण केली, मुलांनी मारहाण केल्याबाबतची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे आणि त्याला उपचारासाठी रहाटे हॉस्पिटल येथे घेऊन गेल्याची माहिती मिळाली। त्याप्रमाणे मी स्वतः तसेच नाईट ऑफिसर PSI भंडारे आम्ही रहाटे हॉस्पिटलला जाऊन त्या मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला। त्या मुलाचं नाव होतं प्रिन्स गुमगावकर। याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळेला त्याला मार लागल्यामुळे तो बोलू शकला नाही। दुसऱ्या दिवशी त्याची तब्येत ठीक झाल्यानंतर त्याचं स्टेटमेंट घेतल्यानंतर असं कळालं की त्याचा आणि अनंत साहू म्हणून आहे त्याचा काही कारणावरून कॅफेमध्ये वाद झाला होता। एक दिवस अगोदर वाद झाला होता। त्या वादाच्या नंतर पुन्हा ते आपसात भेटले आणि त्यावेळेला हे आनंद साहूने काही 7-8 मुलांना बोलून घेतलं होतं आणि त्यांनी त्याला प्रिन्स गुमगावकर याला दगडाने, पट्ट्याने तसे तोंडावर लाथा मारून त्याला जखमी केलं। पण त्याच्यावरून आपण त्याच्या तक्रारीवरून पूर्वीचा 326 नंतर रायटिंगचा असा गुन्हा दाखल केलेला आहे। अनंत साहू हा मायनर मुलगा आहे, परंतु त्याच्यासोबत त्याने जे आणलेले त्यापैकी 2 निहाल साहू आणि यशकुमार बिसेन हे मेजर आरोपी आहेत। त्यामुळे हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्या 2 मुलांना आपण अटक केलेली आहे। आज रोजी त्याला न्यायालयात हजर करणार आहोत। तसेच इतर जे आरोपी आहेत त्याच्यासोबतचे त्यांनाही निष्पन्न करून पुढील तपास करून अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय DCP माननीय ACP यांच्या मार्गदर्शनाखाली PSI भंडारे करीत आहेत।